नमस्कार. आज दिनांक 23 मार्च. जगाच्या आणि भारताच्या पटलावर या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत आणि त्यांची नोंद इतिहासात घेण्यात आली आहे. चला तर मग त्या जाणून घेऊया आजच्या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही बघताय ऋतम मराठी दिनविशेष. 23 मार्च 1931 रोजी क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशी देण्यात आली होती. त्यांच्या फाशीची तारीख खरं तर न्यायालयाने 24 मार्च ही निश्चित केली होती. मात्र लोकांच्या मनात प्रचंड असंतोष धुमसत होता आणि या तिघांच्या फाशीनंतर तो उसळून बाहेर येऊन त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता होती. याच भीतीमुळे इंग्रजांनी कोणाच्या ध्यानीमनी नसताना तब्बल 11 तास आधी म्हणजेच 23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7:30 वाजताच या शिक्षेची अंमलबजावणी केली. 1928 मध्ये सायमन कमिशनच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान इंग्रजांच्या लाठीचार्जमध्ये स्वातंत्र्य सेनानी लाला लजपतराय गंभीर जखमी झाले आणि याच जखमा त्यांच्या मृत्यूचं कारण बनल्या. लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या तिघा क्रांतिकारकांनी इंग्रज पोलीस अधिकारी स्कॉटचा खून करण्याची योजना आखली. 17 डिसेंबर 1928 रोजी योजनेनुसार तिघेही लाहोरच्या पोलीस मुख्यालयाबाहेर पोहोचले. मात्र स्कॉटच्या जागी ब्रिटिश अधिकारी SP सॉन्डर्स ऐनवेळी बाहेर आला. भगतसिंग आणि राजगुरूंना वाटलं की हा स्कॉट आहे आणि त्यांनी त्याला गोळ्या घालून तिथेच ठार मारले. त्यानंतर 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग यांनी बटुकेश्वर दत्त यांच्यासोबत दिल्लीतल्या अलीपूर रोड इथे तत्कालीन सेंट्रल असेंब्ली ऑफ ब्रिटिश इंडियाच्या सभागृहात बॉम्ब आणि पॅम्पलेट फेकली. या घटनेनं ब्रिटिश सरकार हादरून गेलं. जे पॅम्पलेट फेकण्यात आलं होतं त्यात लिहिलं होतं की बहिऱ्या लोकांना नीट ऐकू जावं किंवा कळावं यासाठी असा धमाका आवश्यक असतो. हा बॉम्ब फुटल्यानंतर भगतसिंगांनी स्वतः इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि ते पोलिसांसमोर हजर झाले. त्यानंतर 23 मार्च 1931 रोजी भगतसिंग यांना राजगुरू आणि सुखदेव यांच्यासह फाशी देण्यात आली. आपल्या फाशीच्या दिवशी तिघेही क्रांतीवीर इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत होते. या अमर शहीदांच्या स्मरणार्थ आजचा दिवस हा देशभरात हुतात्मा दिन या नावानेही ओळखला जातो. राम मनोहर लोहिया यांचा जन्म 23 मार्च 1910 रोजी उत्तर प्रदेशमध्ये झाला. ते स्वातंत्र्य सैनिक, प्रगल्भ विचारवंत आणि समाजवादी राजकारणी होते. भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बलिदानानंतर राम मनोहर लोहिया यांनी कधीही या तारखेला आपला वाढदिवस साजरा केला नाही. त्यांनी आपला वाढदिवस हुतात्मा दिनाला समर्पित केला. वाढदिवस साजरा करण्यापेक्षा लहान वयात हौतात्म्य पत्करून समाजाला मोठं स्वप्न दाखवणाऱ्या महान वीरांचा स्मरण करण्याचा हा दिवस आहे असं ते म्हणत असत. अशाच हौतात्म्यांमुळे समाजात नवीन विचार आणि स्वप्न पाहण्याची दृष्टी जन्माला येते. ते स्वप्न पुढे नेण्याचा हा दिवस आहे असं त्यांचं मत होतं. 23 मार्च 1940 रोजी मुस्लिमांसाठी वेगळा देश होण्याच्या प्रक्रियेतला एक महत्वाचा टप्पा होता. कारण या दिवशी मुस्लिम लीगने लाहोरमध्ये एक प्रस्ताव मांडला जो पुढे पाकिस्तान प्रस्ताव म्हणून ओळखला गेला. या अंतर्गत संपूर्णपणे स्वतंत्र मुस्लिम देश निर्माण करण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. 23 मार्च रोजी हाच दिवस पाकिस्तान दिवस म्हणूनही साजरा होतो. कारण पाकिस्तानच्या निर्मितीनंतर 9 वर्षांनी 23 मार्च 1956 रोजी तिथे पहिली राज्यघटना लागू झाली होती. याच दिवशी पाकिस्ताननं आपलं पहिलं संविधान स्वीकारलं. मात्र पाकिस्तानच्या राज्यघटनेमध्ये नेहमीच बदल होत राहिले. पाकिस्तानमधली लोकशाही नेहमी लष्करी बंड आणि दहशतवाद्यांच्या धोक्यांनी वेढलेली राहिली आहे. 1947 नंतर पाकिस्तानला अंतिम संविधान बनवायला 26 वर्ष लागली. अखेरीस 14 ऑगस्ट 1973 रोजी पाकिस्तानची अंतिम राज्यघटना लागू झाली. 23 मार्च 1987 रोजी पश्चिम जर्मनीतल्या ब्रिटिश लष्करी तळावर झालेल्या कार बॉम्ब हल्ल्यात 31 लोक जखमी झाले होते. पश्चिम जर्मनीची तत्कालीन राजधानी असलेल्या बॉन पासून 50 मैल अंतरावर असलेल्या रेंडा लेन इथल्या अधिकाऱ्यांच्या मेजजवळ 136 किलो वजनाच्या स्फोटकांचा स्फोट झाला. या स्फोटात 27 जर्मन आणि 4 ब्रिटिश लोक जखमी झाले. हा स्फोट इतका भीषण होता की यामुळे रस्ता पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आणि जवळपास उभ्या असलेल्या सर्व गाड्यांचंही मोठं नुकसान झालं. 23 मार्च 1983 रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी TV वरून राष्ट्राला संबोधित केलं. यावेळी संभाव्य आण्विक हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी केलेल्या स्ट्रॅटेजिक डिफेन्स इनिशिएटिव्ह म्हणजेच स्टार वॉर्सची घोषणा केली. यानंतर शीतयुद्ध शिगेला पोहोचलं. अमेरिका आणि सोव्हिएत युनियनमध्ये नवीन शस्त्रास्त्रांची शर्यत सुरू झाली. दोन्ही देशांमधले संबंध आणखीन बिघडले. तथापि अमेरिकेचं अध्यक्ष कार्यालय असलेल्या व्हाईट हाऊसमधून राष्ट्राध्यक्ष रिगन यांनी एका दूरचित्रवाणी संदेशात म्हटलं होतं की याद्वारे आम्ही लष्करी शक्ती किंवा राजकीय शक्ती म्हणून स्वतःला श्रेष्ठ असं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत नाही आहोत, तर आमचं उद्दिष्ट
उद्दिष्ट केवळ आण्विक युद्ध रोखणं हा आहे, कारण धोका दूर करणं हे जास्त आवश्यक आहे. हे शीतयुद्ध 12 मार्च 1947 ते 26 डिसेंबर 1991 पर्यंत चाललं. 1991 मध्ये सोव्हिएत युनियनच्या पतनाने त्याची शक्ती कमी झाली आणि शीतयुद्ध संपुष्टात आलं. 1950 मध्ये जागतिक हवामान संघटनेची अधिकृत स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ आज 23 मार्च रोजी जागतिक हवामान दिन साजरा केला जात आहे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी हवामान शास्त्राच्या मार्फत होत असलेल्या कामांबाबत लोकांना जागरूक करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. तर हे होते आजचे अर्थात 23 मार्चचे दिनविशेष. रोजच्या दिवसाच्या घडामोडी सांगणार हे दिनविशेष तुम्हाला आवडत असतील तर नक्की या व्हिडिओ खाली आपली प्रतिक्रिया नोंदवा आणि आमच्या वृत्तम मराठीच्या YouTube चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा.